पुढे वाढत दिसले बघा त्यासोबत सोलापूरकरांना उत्सुकता दाखवा. अनेक वर्षांचं स्वप्न साकार होतं. विमानाचं लाईन होतं. भूमिगत झालेल्या लाईनला श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन भूमीमध्ये, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन भूमीमध्ये, विठुरायाच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या या भूमीमध्ये लँड झालेलं आहे. जोरदार टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. आपण सर्वजण या विमानाचं स्वागत करूया. अशी ही विमान सेवा आणि या विमान सेवेचा शुभारंभ सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. गोव्यावरून उड्डाण झालेले विमान सोलापूरमध्ये लँड झालेले आहे आणि याच क्षणाची प्रतीक्षा आपण करू शकतो. काही क्षणातच मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होईल आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करायला आहोत. ज्या जिल्ह्यावर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं विशेष प्रेम आहे, विशेष लक्ष आहे आणि सोलापूरकरांच्या पाठीशी खंबीरपणे राज्याचं नेतृत्व जर उभं असेल तर सोलापूरच्या विकासाला धरारी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही धरारी देतानाचं पहिलं पाऊल सोलापूरकरांनी पुढे टाकलेलं आहे आणि ते म्हणजे सोलापूरकरांच्या विमान सेवेचे स्वप्न साकार होताना आपण सर्वजण या शुभ सोहळ्याचे सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होत आहोत. फ्लाइट 81 च्या माध्यमातून सोलापूर ते गोवा अशी विमान सेवा आजपासून सुरू होते, ज्यामुळे सोलापूरच्या प्रगतीला नवे पंख मिळते. सोलापूर हा एक असा जिल्हा आहे तो महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला देखील जोडला गेलेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये जेही विठ्ठल होत असतील, जेही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेट असतील किंवा सोलापूर शहरामध्ये काही कामानिमित्त त्यांना यायचं असेल तर सोलापूर आता सर्वांच्या जवळचा झालेला आहे, जगाशी जोडला गेलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासित केलेलं होतं की सोलापूरचं विकास हा नक्की होईल आणि त्यामध्येच एक आश्वासन असतं की सोलापूरची विमान सेवा पुन्हा एकदा सुरू करून देईल. आणि म्हणूनच त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये असताना आपण आपल्या सोलापूर एअरपोर्टचा शुभारंभ झाल्यानंतर आज पहिल्या फ्लाईटचं उड्डाण देखील आपण सर्वजण पाहतो आहोत. दूरदृष्टी असलेलं हे नेतृत्व केवळ विमान सेवेपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही तर सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न देखील सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. उजनी ते सोलापूर अशी समांतर जलवाहिनीची देखील आपण अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहोत. ते देखील काम पूर्ण झालेलं आपल्या सर्वांना ठाऊक असेल. या व्यतिरिक्त 850 कोटी रुपयाची विकास कामाचा निधी देखील मंजूर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अशी भरगच्च कामं आणि महाराष्ट्राच्या प्रगतीपथावर नेणारं नेतृत्व सोलापूरच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. सोलापूरचं हे पहिलं विमान लँड